वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 5, Oscillations, Part 4. Next point is simple pendulum. An ideal simple pendulum is a heavy particle suspended by a massless, inextensible, flexible string from a rigid support. एका rigid support ला स्मॉल हेवी पार्टिकल जे आहे, हेवी पार्टिकल त्याचं मासलेस आणि इनएक्सटेन्सिबल फ्लेक्सिबल स्ट्रिंग आहे, ह्याला बांधला आपण ऑसिलेट केला. दॅट इज कॉल्ड एज आयडियल सिंपल पेंडुलम. A practical simple pendulum is a small heavy dense sphere called bob suspended by a light and inextensible string from a rigid support. तर हा प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम ज्यामध्ये स्मॉल हेवी तो डेन्स स्पियर असतो, तो स्पियर आपण जर इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला बांधला आणि जर ऑसिलेट केला तर त्याला आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणतो. हा प्रॅक्टिकल आहे कारण का आयडियल मध्ये जे हेवी पार्टिकल आहे, हेवी पार्टिकल हा प्रॅक्टिकली शक्य नसतो. नंतर मासलेस स्ट्रिंग जे आहे, ही मासलेस स्ट्रिंग पण पॉसिबल नाही. त्यामुळं आपण स्मॉल मासची ही स्ट्रिंग घेतली आहे. आणखीन हा हेवी स्मॉल ऑब्जेक्ट घेतलाय बॉब आणि तो ऑसिलेट केला रिजिड सपोर्टला बांधून. दिस इज प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. या ॲनिमेशन मध्ये दाखवलं, यावरती फोर्स अप्लाय केला, त्यावरती हे एक्स्ट्रीम पोझिशन जाईल, तिथून आपण रिलीज केल्यानंतर हे दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये टू अँड फ्रो मोशन करतो. हा सिंपल पेंडुलम आहे. The distance between the point of suspension and center of gravity of the bob, point of oscillation, is called length of pendulum. Let m be the mass of the bob and t dash be the tension in the string. आता हा जे सिंपल पेंडुलम आहे, यामध्ये रिजिड सपोर्ट, हा रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्ट पासून सेंटर जे आहे, सेंटर पर्यंत लेंथ जे आहे, ही लेंथ ऑफ पेंडुलम एल. नंतर ह्या बॉबचं मास स्मॉल एम आणि थ्रेड मध्ये स्ट्रिंग मध्ये क्रिएट झालेलं टेन्शन जे आहे हे टी डॅश आहे. याच्यामध्ये now at the extreme position there should not be any net force along the string. ज्यावेळी हा पेंडुलम एक्स्ट्रीम पोझिशनला असतो, इथं या एक्स्ट्रीम पोझिशनला त्याच्यावरती रिझल्टंट नेट फोर्स जे आहे, नेट फोर्स त्यावरती ऍक्ट होत नाही. The component of mg can only balance the force due to tension. Thus, weight mg is resolved into two components. mg जे आहे हा वेट जे आहे हा टेन्शनला बॅलन्स झाला असतो. नंतर mg जे वेट, त्याचं इथं डायग्राम दाखवलेलं आहे, हे मास इंटू ग्रॅव्हिटी, हे mg जे आहे हे आपण रिझॉल्व्ह केलं, हे इकडं या डायरेक्शनला अलॉंग द स्ट्रिंग, आणखीन हे परपेंडिक्युलर टू स्ट्रिंग या डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे. या बी पॉईंट जे आहे, बी पॉईंटला ऍक्ट होणारे फोर्सेस आहेत, हे टेन्शन इन थ्रेड टी डॅश आहे. त्यानंतर हा वेट जे mg आहे. The component mg cos theta along the string which is balanced by tension t dash. आता इकडं या डायरेक्शन मध्ये mg cos theta आलेला आहे, इकडं t dash आहे, हे दोन्ही एकमेकाला बॅलन्स झालेले आहेत. The component mg sin theta perpendicular to string. आता हा mg sin theta हा perpendicular to string आहे. इथं या डायग्राम मध्ये सुद्धा हा mg sin theta perpendicular to string आहे. Then restoring force F equal to minus mg sin theta. Minus sign because this force is always directed towards mean position. हा restoring force इकडे ऍक्ट होतो, त्याच्यावरती हा फोर्स आणि नेहमी डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन असतो, म्हणून मायनस आहे mg sin theta हा. As theta is small, that is less than 10 degree, we can write if theta is small then sin theta approximately equal to theta. This is the sin theta approximately equal to theta. Therefore, putting value of this in this above equation, F equal to minus mg theta. This is the restoring force acting on this pendulum bob.
From figure here, this theta equal to arc length divided by length, that is theta equal to x by L. Putting this value of theta equal to x by L in restoring force equation, that is F equal to minus mg theta, putting value of theta is x by L. As m, z and L are constants, that is F proportional to x, restoring force directly proportional to displacement, and this minus sign indicates the force is always directed towards mean position. Thus, for small displacement, the restoring force is directly proportional to the displacement and it's oppositely directed. Restoring force हा directly proportional to displacement असतं आणि हे opposite असतं म्हणून minus sign आहे. Hence, the bob of simple pendulum performs linear simple harmonic motion. म्हणून हा बॉब जे आहे, बॉब हा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतो, कारण इथं ज्याच्यामध्ये फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतं आणि फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन असतो, ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असते. आणि इथं आपण हे सिंपल पेंडुलमचं इक्वेशन जे डिराईव्ह केलंय ते इक्वेशन असं आलेलं आहे आणि हेच इक्वेशन जे आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन असतं. म्हणून हा जे सिंपल पेंडुलम आहे ते सिंपल पेंडुलम परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. Next one is the period capital T of oscillation of pendulum from equation T equal to 2 pi by omega. T equal to 2 pi by omega या इक्वेशन वरून आपण त्या सिंपल पेंडुलम जे आहे सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड काढायचा आहे. That time period again here 2 pi as it is, omega is acceleration per unit displacement. Already we have calculated this force equation of simple pendulum, that is F equal to mg x by L. Putting value of force, that is mass into acceleration, right hand side as it is, mass gets cancelled and next equation will be a equal to minus g x by L. Therefore, taking x this side, this becomes a by x equal to minus g by L. Taking only magnitude means only value, g by L only, not minus sign here. Substituting in the expression for t, we get here above the t चे expression जे आहे t equal to 2 pi upon acceleration per unit displacement. हे जे acceleration per unit displacement आहे हे म्हणजेच a by x येतं, acceleration per unit displacement आहे, याची व्हॅल्यू आहे g by L. ही g by L व्हॅल्यू इथं पुट केली, acceleration per unit displacement मध्ये g by L ची व्हॅल्यू पुट केली. g by L ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर आपला फायनल एक्सप्रेशन जे आहे, this final expression is t equal to 2 pi under root L by g. This is the time period of simple pendulum. Next one is frequency of oscillation n of the simple pendulum. आता आपण फ्रिक्वेन्सी काढायची आहे सिंपल पेंडुलमची, त्यासाठी आपण इथं टाइम पिरियडचं इक्वेशन डिटरमाइन केलेलं आहे. सिंपल पेंडुलमचं t इक्वल टू 2 pi अंडर रूट L by g and frequency reciprocal of time period. Then putting value of t here, this n frequency equation becomes 1 by 2 pi under root c by L. This is the frequency of simple pendulum. Then from this time period equation, laws of simple pendulum. First one is the period of simple pendulum is directly proportional to the square root of its length. First law of pendulum, this is time period is directly proportional to square root of this length of pendulum. Second, the period of a simple pendulum is inversely proportional to the square root of acceleration due to gravity. This time period is inversely proportional to square root of gravity, this one. Third, the period of simple pendulum does not depends on its mass. This time period does not depends upon mass. या इक्वेशन मध्ये मास नाही आहे, त्यामुळे मास वर डिपेंड नसतो, तो इंडिपेंडेंट ऑफ मास आहे. And fourth one is the period of simple pendulum does not depend on its amplitude. this amplitude जास्त आहे, this time period also not depends upon amplitude. यामध्ये amplitude नाही आहे, त्यामुळे amplitude वरती डिपेंड नसतो, इंडिपेंडेंट आहे time period amplitude वरती. These are the laws of simple pendulum, 4 laws from this time period equation. Next one is the seconds pendulum. A simple pendulum whose period is 2 seconds is called seconds pendulum. ज्या पेंडुलमचा सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड जे 2 सेकंद असतो, म्हणजे एक ऑसिलेशनला लागणारा टाइम जर 2 सेकंद असेल, that pendulum is known as seconds pendulum. Already we have calculated this period, capital T equal to 2 pi under root L by g.
For a second pendulum, this time period is 2 seconds. Putting value of this time period is 2 seconds, right hand side as it is, and rearranging terms and solving, we will get length of second pendulum ls equal to z by pi square, where ls is the length of second pendulum having period 2 seconds. सेकंड पेंडुलम म्हणजे ज्या पेंडुलमचा सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड 2 सेकंड असतो त्याला सेकंड पेंडुलम म्हणायचं. तर सेकंड पेंडुलमची लेंथ काढायची इक्वेशन जी आहे ls equal to z by pi square. G is the acceleration due to gravity. This is second pendulum. Next one is difference between conical and simple pendulum. आता आपण कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम ह्यामध्ये काय फरक आहे, डिफरन्स आहे ते पाहायचे. फर्स्ट वन, कोनिकल पेंडुलम. Trajectory and plane of the motion of the bob is horizontal circle. तर कोनिकल पेंडुलम मध्ये जे बॉब मोशन करतो तो हॉरिझॉन्टल सर्कल असतं. सिंपल पेंडुलम मध्ये ट्रॅजेक्टरी अँड द प्लेन ऑफ मोशन इन द मोशन ऑफ द बॉब इज पार्ट ऑफ द व्हर्टिकल सर्कल. हा व्हर्टिकल सर्कल जे आहे हा व्हर्टिकल सर्कल मोशनचा एक पार्ट असतो. हा actually पूर्ण सर्कल मोशन नसते, पण this motion is a part of this vertical circle motion in simple pendulum. In conical pendulum, Ke and gravitational P are constant. Kinetic energy and gravitational potential energy constant असतात conical pendulum मध्ये. Simple pendulum मध्ये Ke and gravitational P are interconverted and their sum is conserved. Ke P ही चेंज होतात पण total energy मात्र इथं constant असते. Conical pendulum, horizontal component of the force due to tension is the necessary centripetal force. तर याचा horizontal जो component असतो तोच centripetal force असतो इथं. Tangential component of the weight is the governing force for the energy conservation during the motion. आता इथं tangential component जे असतो हाच component जे आहे हा weight चा हाच govern करतो energy conservation साठी. energy KEP चेंज होते ती किंवा total energy constant असते ती, त्याला हा component responsible असतो. कोनिकल पेंडुलम मध्ये टाइम पिरियड जे आहे हा टाइम पिरियड t इक्वल टू 2 पाय अंडर रूट l cos थीटा बाय g असतो इक्वेशन. आणि सिंपल पेंडुलम मध्ये टाइम पिरियड जे आहे t इक्वल टू 2 पाय अंडर रूट l बाय g हे इक्वेशन आहे. कोनिकल पेंडुलम मध्ये स्ट्रिंग ऑलवेज मेक्स अ फिक्स्ड अँगल विथ द हॉरिझॉन्टल अँड कॅन नेवर बी हॉरिझॉन्टल. तर ही जे स्ट्रिंग काय ऑलवेज फिक्स्ड अँगल करते हॉरिझॉन्टलशी आणि नेवर हे बी हॉरिझॉन्टल, ही हॉरिझॉन्टल नसते कधी. विथ लार्ज एम्प्लिट्यूड, इकडं सिंपल पेंडुलम मध्ये विथ लार्ज एम्प्लिट्यूड द स्ट्रिंग कॅन बी हॉरिझॉन्टल ऍट सम इन्स्टंट. जास्त एम्प्लिट्यूड ज्यावेळी असेल त्यावेळी स्ट्रिंग जे आहे हा स्ट्रिंग हॉरिझॉन्टल असतो ऍट सम इन्स्टंट्स. काही इन्स्टंटला स्ट्रिंग हा हॉरिझॉन्टल असतो. दीज आर द डिफरन्स बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. नेक्स्ट वन इज angular SHM and its differential equation. Angular simple harmonic motion आपण आणि त्याचं differential equation आता आपण पाहायचं आहे. त्यासाठी this is a metallic disc attached centrally to a thin wire hanging from a rigid support. त्या rigid support ला आपण ही metallic disc hanging करून ठेवलेलं आहे इथं animation मध्ये दाखवले पहा. If the disc is slightly twisted about the axis along the wire and released, आपण थोडीशी ह्या डिस्कला अशी ट्विस्ट केली आणि सोडली, it performs rotational motion partly in clockwise and anti-clockwise. Such oscillations are called angular oscillations or torsional oscillations. आपण याला थोडीशी साइडला रिलीज ट्विस्ट करून सोडली तर हे ऑसिलेशन करतात. हे क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज दोन डायरेक्शन मध्ये ऑसिलेशन करते डिस्क ही. Thus, for the angular SHM of body, the restoring torque acting upon it for angular displacement theta is, आता ह्याच्यावरती ऍक्ट होणारा रिस्टोरिंग टॉर्क आहे, तर हा रिस्टोरिंग टॉर्क tau directly proportional to displacement theta and minus sign is this torque is always directed towards mean position. Again taking constant tau equal to minus c into theta. This is the torque acting on this angular SHM. आपण डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. हीच डिस्क आहे, ही डिस्क इतर डायग्राम मध्ये पण दाखवली आहे टॉर्शनल अँग्युलर ऑसिलेशन्स मध्ये. If I is the moment of inertia of the body, the torque acting on the body is given by tau equal to I into alpha. Already we have calculated equation tau equal to minus c into theta. In that equation putting value of tau, that is I into alpha,
that is I alpha equal to minus c theta, where alpha is angular acceleration. आता आपण जे डिस्क बघितलं त्या डिस्कचा मोमेंटम अंश I असेल, angular acceleration alpha असेल, तर I alpha equal to c into theta. C is constant and theta is angular displacement. Then I as it is, alpha is angular acceleration. This is a d square theta by dt square, and this take minus c theta to left side becomes plus c theta equal to 0. This is the differential equation of angular simple harmonic motion. तर हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन जी डिस्क जी अँग्युलर मोमेंटम करते, तर हे अँग्युलर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. हे अँग्युलर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन त्याचं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. Now rearranging this term, take this c theta to right side becomes minus c theta. Take this I to right side divides, and this equation becomes d square theta by dt square equal to minus c theta by I, and this d square theta by dt square nothing but alpha, that is alpha equal to minus c theta by I. Since c and I are constants, the angular acceleration alpha is directly proportional to theta, and its direction is opposite to that of the angular displacement. Hence this oscillatory motion is called angular SHM. आता यामध्ये अल्फा जे आहे हा अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे, आणि मायनस साइन इंडिकेट्स दॅट दिस इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणून ही अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. कारण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये हा अल्फा जे आहे एक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू displacement, and this acceleration is always directed towards mean position. Hence this is angular simple harmonic motion. Now we can define this angular simple harmonic motion like this. Angular simple harmonic motion is defined as the oscillatory motion of the body in which the torque or angular acceleration is directly proportional to the angular displacement, and its direction is opposite to that of angular displacement. तर यामध्ये टॉर्क किंवा अँग्युलर एक्सेलरेशन जे आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, and this is always directed towards mean position. This is angular simple harmonic motion. Now next point is time period capital T of angular SHM is given by. आता आपण angular SHM जे आहे त्याचा आपण टाइम पिरियड बघायचा आहे. हा टाइम पिरियड आहे. वी नो दिस एक्सप्रेशन T इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. हे आपल्याला टाइम पिरियडचं इक्वेशन माहिती आहे. यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू पुट केली, पुटिंग व्हॅल्यू ऑफ ओमेगा, अँड ओमेगा इज हियर angular acceleration per unit angular displacement, and this is the time period equation for angular simple harmonic motion, that is capital T equal to 2 pi upon under root angular acceleration per unit angular displacement. Thank you for watching this video, and keep watching the videos, and for previous videos see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.